पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। घरगुती गॅसच्या बेकायदेशीर वापरावर प्रशासनाचा बडगा। 47 ठिकाणी धाड, 31 सिलेंडर जप्त। हॉटेल्समध्ये घरगुती गॅस वापर महागात, धुळ्यात प्रशासनाची मोठी कारवाई। धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर प्रशासनानं कडक कारवाई सुरू केली असून जिल्हाभर कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे। या कारवाईत अनेक हॉटेल व आस्थापनांमध्ये घरगुती गॅसचा अनधिकृत वापर होत असल्याचं उघडकीस आले असून प्रशासनानं 31 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत। सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एकूण 4 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती। या पथकांनी विविध भागांमध्ये 47 ठिकाणी धडक कारवाई करत तपासणी केली। तपासणी दरम्यान काही हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरले जात असल्याचं आढळून आले। त्यामुळे संबंधित ठिकाणांहून 31 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। दरम्यान ज्या आस्थापनांमध्ये नियमानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचं आढळले त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। नागरिकांमध्ये गॅस टंचाईबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं स्पष्ट केलंय की धुळे जिल्ह्यात सध्या घरगुती गॅसचा 3 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे आणि गॅसचा नियमित पुरवठा सुरळीत सुरू आहे। यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। प्रशासनानं इशारा दिलाय की घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब